अवधारमध्ये नारी शक्तीचा जागर उच्च शिक्षित शीतल मेदगे यांच्या पुढाकारातून आरोग्य क्रांती. ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य आणि त्यांचा सन्मान हाच खऱ्या प्रगतीचा पाया आहे आणि हा विचार केंद्रस्थानी ठेवून अवधार येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सन्मान नारी शक्तीचा सोहळा आणि मोफत भव्य आरोग्य शिबिर उत्साहात पार पडले. बी फार्मसी पदवीधर सौ शीतल सागर मेदगे यांच्या कल्पक नियोजनातून आणि सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम साकारला असून परिसरात त्यांचे विशेष कौतुक होते आहे. शिक्षणाचा समाजसेवेसाठी उपयोग एक नवा आदर्श. उच्च शिक्षण घेतल्यावर शहराकडे धाव घेण्याच्या काळात शीतल मेदगे यांनी आपल्या फार्मसी पदवीचा उपयोग ग्रामीण विकासासाठी करण्याचे ठरवले. शिबिराच्या या माध्यमातून त्यांनी केवळ आयोजनच केलं नाही तर उपस्थित महिलांचा औषधोपचार, योग्य डोस आणि निरोगी जीवनशैलीबाबत तज्ज्ञ म्हणून अमूल्य मार्गदर्शन महिलांना केले. आरोग्य सुरक्षा या कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये. परिसरातील सुमारे 120 नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. यामध्ये बीपी, शुगर, ECG यासारख्या महत्त्वाच्या चाचण्यांचा समावेश होता. कर्तृत्ववान महिलांचा गौरव. समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 54 महिलांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. एकाच वेळी आरोग्य शिबिर आणि सन्मान सोहळा अशा दुहेरी जबाबदारीचे व्यवस्थापन शीतल मेदगे यांनी अत्यंत कौशल्याने हाताळले. या कार्यक्रमाचा संक्षिप्त तपशील. आयोजक श्री गुरुदत्त युवा मंच टपालवाडी अवधर आणि महिला बचत गट. मुख्य आयोजिका सौ शीतल सागर मेदगे. मार्गदर्शक डॉक्टर गणेश दराडे, आरोग्य अधिकारी. प्रमुख उपस्थिती सरपंच शांताराम मेदगे, पोलीस पाटील सुवर्णगिरी, प्राजक्ता वाघ. ग्रामीण भागातील महिला संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी झटतात, मात्र स्वतःच्या प्रकृतीकडे त्यांचे दुर्लक्ष होते. त्यांना आरोग्याप्रती जागरूक करणे आणि हक्काचे उपचार मिळवून देणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. सौ शीतल मेदगे. लोकसहभागातून सोहळा यशस्वी. या उपक्रमासाठी अवधरसह टपालवाडी, बौद्धवस्ती, धूळशेत, होजकेवाडी, चोरेवाडी, भारमळवाडी, जायकवाडी, ठाकरवाडी, विठ्ठलवाडी येथील ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. शीतल मेदगे यांच्या धडपडीमुळे सुशिक्षित तरुणांनी ग्रामीण विकासासाठी पुढे येण्याचे एक नवे प्रेरणास्थान निर्माण झाले आहे. नमस्कार सर्वांना. मी सौ शीतल सागर मेदगे. आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व महिला भगिनींनो, प्रथमतः तुम्हा सर्वांना आज जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 8 मार्च हा जागतिक महिला दिन आहे. माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे का? काहींनाच माहिती आहे, सगळ्यांना माहित नाही असं आहे. म्हणून म्हटलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का? आज 8 मार्च जागतिक महिला दिन. हा दिवस खरं तर महिलांच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अतुल्य योगदानाचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. स्त्रीजीच्या शिवाय या विश्वाची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. स्त्री सहनशक्ती, प्रेम आणि प्रेम शक्तीची मूर्ती आहे. आजची स्त्री शिक्षणापासून राजकारणापर्यंत अंतराळ प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःचे सर्वोच्च स्थान निर्माण करत आहे. ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. स्त्री शक्तीचा गौरव आहे. आज स्त्री शक्तीला तिच्या जिद्दीचा, त्यागाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. आपल्याकडे आई बहीण, पत्नी, मैत्रीण सगळ्या असतात. पण माहितीये का, आपल्याला आई आपल्याला घडवते, पत्नी आपल्याला साथ देते, मैत्रीण आपल्याला आधार देते. आजची स्त्री सर्वोच्च क्षेत्र, आजची स्त्री आपल्या उंबरठा ओलांडून, घरातील उंबरठा ओलांडून ती सर्व स्वतःच्या करिअर करत आहे. तिने आकाशाला ती घातलेली आहे. ती स्वतः करते, तसंच त्याचबरोबर स्वतःच्या कुटुंबाचाही आधार होती. आज आपण आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे. आरोग्य शिबिरात आयोजित करण्यामागचे खरे कारण म्हणजे आज गेले 7 वर्षापासून मी, माझे पती, दीर, जाऊ म्हणजे तसे सर्वच आम्ही आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत. आरोग्य शिबिरात कार्यरत असताना आम्हाला असे जाणवले की महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे खूप कमी लक्ष देतात. म्हणजे साधी सर्दी झाली तरी पण एक होईल 4-5 दिवसामध्ये होऊन जाईल असं होतं त्यांचं. पण 4-5 दिवसाचं कधी ते 10 दिवसावर जातं, 15 दिवसावर जातं, त्याचं स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष होतं. मग त्याचाच एक आम्ही आदर्श डोळ्यापुढे ठेवून की बाबा महिलांसाठी आजचा एक हा दिवस खूप महत्वाचा आहे.
त्यांना त्यांचं स्वतःचं काहीतरी करून दाखवायचं आहे. म्हणूनच आज या आरोग्य शिबिराचे गुरुदत्त युवा मंचतर्फे आयोजन केलेलं आहे. गुरुदत्त आज आम्ही सन्मान नारी शक्तीचा या उपक्रमाअंतर्गत ह्या आरोग्याचे आयोजन केलेले आहे. तर या सर्वांचा आपण सर्वांनी पुरेपूर लाभ घ्यावा अशी मी विनंती करते आणि यापुढेही आम्ही असेच उपक्रम करत राहू अशी मी तुम्हाला ग्वाही देते.